ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे। आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण 7 हप्ते जमा झालेले आहेत। मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप 8वा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाहीये। तसंच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। त्यामुळे आता फेब्रुवारीचा हप्ता बँक खात्यात कधी जमा होणार आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलंय। लाडकी बहीण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत। मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे। तसंच सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे। तर बातमी शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। येत्या 7 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 आणि मार्च महिन्याचे 1,500 असे एकूण 3,000 रुपये जमा होणार आहेत। सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे। याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे। 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल असं ट्विट अदिती तटकरे यांनी केलेलं आहे। दरम्यान सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळू शकतात।